when France sneeze होल युरोप गेट कफ्ड. तर याचा अर्थ कसा आहे, फक्त जर फ्रान्सने शिक मारली तर सगळ्या युरोपाला खोकला सर्दी कफ काय जे आहे तो आजार होतो, असं आपल्याला या धड्यातून शिकायचंय. म्हणजे बघा विएन्ना एक कॉन्फरन्स असते, तर विएन्ना कॉन्फरन्स, तर त्या विएन्ना कॉन्फरन्समध्ये जे ऑस्ट्रेलिया म्हणजेच विएन्ना हे ऑस्ट्रियाची राजधानी आहे, तर तिथे एक कॉन्फरन्स होत असते. तर त्यावेळेचं हे वक्तव्य आहे. तर या वक्तव्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत, कारण की पुढे याचा रेफरन्स आहेच. पण आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण राईज ऑफ नॅशनलिझम इन युरोप. तर युरोपामध्ये कशा प्रकारे नॅशनलिझम राईज होतं, नॅशनलिझमचा उदय होतो आणि हळूहळू पूर्ण जगात कळतं, पूर्ण जगात ते नॅशनलिझम जे आहे, ते राष्ट्रीयत्व आहे, स्वातंत्र्य आहे, याची जी भावना आहे ती संपूर्ण जगात कशा प्रकारे पसरते, तर हे आपण बघणार आहे. पण आता सध्याला आपला फोकस जो असणार आहे तो फक्त युरोपावर असणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्ही सगळ्यांनी क्लिअर ठेवा की युरोप हा एक कॉन्टिनेंट आहे. कळतंय, युरोप हा एक कॉन्टिनेंट आहे, कंट्री नाही. कळतंय, हा एक खंड आहे, देश नाही. काय म्हटलं मी, हा एक खंड आहे, देश नाही. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. तर आपल्याला पूर्ण एका खंडाबद्दल बघायचं. जसं आपला एशिया खंड आहे, जो क्षेत्रफळाने सुद्धा सर्वात मोठा आहे, म्हणजे एरिया वाईज सुद्धा बिग आहे, एरिया वाईज सुद्धा मोठा आहे, आणि त्यासोबत पॉप्युलेशन वाईज सुद्धा सर्वात बिग आहे, सर्वात मोठा आहे. या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर बघा इथे 19th century saw a powerful surge of nationalism that reshaped the political landscape of Europe. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं माहित पाहिजे 19th century म्हणजे काय. काय म्हटलं मी, 19th century म्हणजे काय, तर बघा इथे 19th century म्हणजेच 1800 म्हणजे 1800 टू 1900 म्हणजे आपण काय करतो, यामधल्या सगळ्या ज्या घटना असतात, तर यामधल्या या टाइम पिरियड मधल्या, या टाइम स्पॉट मधल्या ज्या सगळ्या घटना असतात, तर त्या आपण 19th century मध्ये घेतो. तर ही पूर्ण सेंचुरी जी आहे तिला आपण काय म्हणतो, तर 19th century. कळतंय, सो 1800 टू 900 कॉल्ड ॲज अ 19th century. तर बघा सध्याला आपण जे आहे तर 21st century मध्ये आहोत. तर बघा इथे 200, काय म्हटलं मी, 200 टू 2100 म्हणजे काय असतं, तर ही असते 21st century. तर पहिली गोष्ट हे तुम्हाला समजायला पाहिजे की 19th century म्हणजे काय. काय जणांना वाटतं की 901 902 असं नाही, 1901 1902 असं नाही. तर इथे तुम्हाला असं पकडायचं असतं की 1800 ते 1900, 1800 टू 1900 अशा प्रकारे. तर या कालखंडामध्ये युरोपामध्ये एक नॅशनलिझम, तर स्वातंत्र्याची भावना जी आहे ती उदयाला आली, राष्ट्रत्वाची भावना जी आहे ती उदयाला आली. दिस मुवमेंट फुल्ड विथ आयडियाज. तर बघा इथं एक मिडल क्लास होता, जो मिडल क्लास, एज्युकेटेड मिडल क्लास उदयाला येत होता, राईज होत होता मिडल क्लासला. आणि मिडल क्लासला समजत होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि या आयडियाज त्यांना येऊ लागल्या आणि तिथूनच एक भावना उदयास आली, ती म्हणजे एकतेची भावना. कारण की मोनार्की तिथे कसं होतं, जी राजेशाही लोक आहेत ते खूप छान पद्धतीने एकदम आरामात लाईफ जगायचे. त्यावेळेला ते करोडचे कपडे वापरायचे, त्यांना एवढे सगळे सेवक वगैरे त्यांच्या सेवेत असायचे. आणि त्याच वेळेला जे मिडल क्लास आहेत, लोअर मिडल क्लास आहेत, त्यांची परिस्थिती अगदी बिकट होती. 2 वेळेचं जेवण सुद्धा फ्रान्समध्ये लोकांना त्यावेळेला मिळत नव्हतं. आणि याचमुळे लोकांमध्ये खूप मोठा आक्रोश, कळतंय, तर लोकांना एक राग होता या पूर्ण मोनार्की बद्दल. आणि ते पुढे आपल्याला बघायला मिळतो की तो बाहेर पडलेला आहे. सेल्फ डिटर्मिनेशन, तर स्वतःबद्दल जी काही आपण म्हणतो ना एक आत्मविश्वास आहे, आम्ही काहीतरी करू शकतो, आमचं सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे, तर हे सुद्धा लोकांच्या मनात त्यावेळेला येऊ लागलं. कळतंय, तर लेफ्ट एंडोरिंग द मार्क ऑन द कॉन्टिनेंट शेपिंग द नेशन. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे पूर्ण कॉन्टिनेंट आहे, कळतंय, तर हा पूर्ण कॉन्टिनेंट हा प्रत्येक देशाला सेफ करत होता. तर युरोपामध्ये देश आपण सध्याला बघतो खूप जास्त प्रगत आहेत, तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेमोक्रेसी बघायला मिळते, प्रत्येक व्यक्ती स्वतःला इंडिपेंडंट फील करतो. तर या सगळ्याचं कारण जे आहे ते अगदी इतिहासापासून तुम्हाला बघायला मिळतं. तर तो कॉन्टेंट जो आहे, तो कॉन्टिनेंट आहे, तो शेप होत होता कशामध्ये, तर अगदी प्युअर नेशन मध्ये. आणि प्रत्येकाला आपला देश हा खूप महत्वाचा वाटू लागला. आणि पुढे जाऊन तुम्हाला युरोपामध्ये खूप सारे देश उदयाला आलेले दिसतात. पहिले बऱ्यापैकी कसं होतं, इम्पॅरिलिझम होतं. इम्पॅरिलिझम, तर इम्पॅरिलिझम म्हणजे काय असतं की दुसऱ्या देशावर आपण राज्य करणं. आता मी एक देश आहे, बाजूला एक देश आहे, जसं की आता इंडिया पाकिस्तान घ्या.
तर आता समजा आपल्या मनात जर पाकिस्तानला टेक ओव्हर करणं किंवा पाकिस्तानवर कब्जा करायची जर भावना आपल्यात निर्माण झाली तर त्या भावनेला इम्पेरियलिझम असं म्हणतात. हे सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे इथं तुम्ही बघू शकता, बघा फ्रेंच रिव्होल्युशन द स्पार्क ऑफ नॅशनलिझम. तर बघा ही काय, स्पार्क म्हणजे ठिणगी. तर नॅशनलिझमची जी ठिणगी पडलेली असते, काय म्हटलं मी, नॅशनलिझमची जी ठिणगी पडलेली असते, जो स्पार्क पडलेला असतो नॅशनलिझमचा, तर इथून पूर्णपणे एक लिबरलायझेशन किंवा लिबर्टी, त्यानंतर इक्वॅलिटी आणि पॅटर्निटी, म्हणजेच याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ असतो बघा याच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स, इक्वॅलिटी म्हणजेच एकता किंवा समता, समानता आणि बंधुत्व. तर या ज्या भावना आहेत लोकांच्या मनात येऊ लागला, त्यावेळेला ही भावना उदयास आली. लोकांना कळलं की या मोठ्या मोनार्कीच्या अगेन्स्ट आपण एकत्र आल्याशिवाय आपण पुढे उभे राहू शकत नाही. त्यामुळे लोक एकत्र आले. फ्रेंच रिव्होल्युशन 1789 1789 became the catalyst for the rise of nationalism, enlightening a wave of revolutionary ideas across the Europe. तर ह्या ज्या आयडियाज आहेत, नॅशनलिझमच्या आयडियाज आहेत, त्या संपूर्ण युरोपाला कोणी दिल्या, तर फ्रेंच रेव्होल्युशनने दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर रेव्होल्युशन स्लोगन लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रेटर्निटी, म्हणजेच याचा अर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुता हा फ्रेंच रिव्होल्युशनचा स्लोगन होता, त्यांचं बोधवाक्य होतं. लक्षात ठेवा, त्यांचा नारा होता. कळतंय. तर चलो दिल्ली असा आपल्या 1857 रिव्होल्टचा नारा होता. 1857 रिव्होल्टचा नारा काय होता, त्यांचं बोधवाक्य काय होतं, त्यांचं स्लोगन काय होतं, चलो दिल्ली. तशाच प्रकारे इथं लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रेटर्निटी हा त्यांचा नारा होता. त्यानंतर बघा रिझोनेटेड विथ मेनी पीपल, काय म्हटलं मी, रिझोनेटेड विथ मेनी पीपल, इन्स्पायरिंग देम टू चॅलेंज एक्झिस्टिंग ऑर्डर अँड सीक ग्रेटर ऑटोनॉमी. तर बघा एक्झिस्टिंग जी बॉडी आहे, जी तुम्हाला अक्वायर करते, तुमच्यावर तिथं बंधनं लागते, अशा बॉडीला चॅलेंज करा. म्हणजेच मोनार्की जी आहे, राजेशाही, मोनार्की म्हणजे याचा अर्थ असतो राजेशाहीला चॅलेंज करणे. आणि तुम्ही एक्झिस्टिंग ऑर्डर तिथं काय करायचं, तुम्ही स्वतः ग्रेटर व्हा, म्हणजेच जनता सरकार. अशा प्रकारचं एक भावना जी आहे ती सगळ्यात पहिले फ्रेंच रेव्होल्युशननी जगाला दिली. तर पुढे बघा स्प्रेड रिव्होल्युशनरी आयडियाज. तर फ्रेंच रिव्होल्युशननीच संपूर्ण युरोपात रिव्होल्युशनरी आयडियाज ज्या आहेत त्या स्प्रेड केलेल्या आहेत. रिव्होल्युशनरी फेवर्स स्प्रेड बियॉन्ड द फ्रान्स रिचिंग नेबरिंग कंट्रीज. तर या ज्या रिव्होल्युशनरी आयडिया आहेत, या ज्या स्वातंत्र्याच्या आयडिया आहेत, कळतंय, किंवा इनलाईन लिमिट, किंवा आपण आता स्वतंत्र होतोय, मुक्त होतोय, एक चांगल्या अशा आयडिया आहेत ज्याच्यामध्ये आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा कॉमन मॅनच्या लाईफ मध्ये बदल होते, रिव्हॉल्युशन होते, कळतंय, उत्क्रांती होते. जर याचा प्रॉपर अर्थ मराठी म्हणलं तर उत्क्रांती होतीये. तर त्या ज्या आयडिया आहेत त्या स्प्रेड केल्या कोणी, तर फ्रान्सनी त्याच्या नेबरिंग कंट्रीज मध्ये, त्याच्या आजूबाजूच्या, त्याच्याच बाजूला असणाऱ्या कंट्रीज मध्ये त्यांनी काय केलं, आयडियाज लोकल अस्पायरिंग अगेन्स्ट, बघा ऑप्रेसिव्ह रिजिम्स. तर ज्या काही लोकांना त्रास देणाऱ्या रिजिम्स होत्या, टॅक्स रिजिम्स वगैरे असतात, तर त्या सगळ्या रिजिमच्या अगेन्स्ट इथं तुम्ही काय करा, प्रोटेस्ट करा. त्यानंतर पुढे अपस्विंग करा. दिस मुवमेंट्स sought the establishment independent nation state based on the language, culture and identity. तर बघा हे जे अगेन्स्ट तुम्ही जे अपोज करताय त्या देशांना अपोज करून तुम्ही काय करणार आहात, इथे एक मुवमेंट, एक चळवळ उभी करणार आहात आणि त्या चळवळीमधून तुम्ही स्वतःचं इंडिपेंडेंट नेशन किंवा इंडिपेंडेंट स्टेट बिल्ड करणार आहात. ही आयडिया कोणी दिली, तर फ्रेंच रिव्होल्युशनने दिली. आणि हे जे इंडिपेंडेंट नेशन असतील, हा इंडिपेंडेंट देश जो असेल तर तो कोणत्या आधारावर तयार केलेला असेल, कोणत्या घटकावर तयार केलेला असेल, तर आधार त्याचा असेल भाषा. कळतंय, कोणत्या आधारावर नवीन राज्य, नवीन देश तयार करायचा, तर भाषा असणार, लँग्वेज असणार, कल्चर असणार, संस्कृती असणार. लक्षात ठेवा, संस्कृती असणार. आणि त्यानंतर आयडेंटिटी म्हणजेच ओळख, त्या देशाची स्वतःची ओळख. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे याच फ्रेंच रिव्होल्युशनच्या माध्यमातून युरोपात होणारे नॅशनलिझम.
पुढे आपण बघतोय नेपोलियन अँड द लेगेसी ऑफ रिफॉर्म. तर बघा नेपोलियन बोनापार्ट यांच्याबद्दल आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण पूर्ण यांच्याबद्दल डिटेल सुद्धा बघणार आहे. तर आता आपण आपल्या टॉपिकवर स्टिक राहूया. तर बघा कन्सॉलिडेशन अँड कंट्रोल. तर एकीकरण आणि कंट्रोल. कन्सॉलिडेशन याचा अर्थ असतो एकीकरण, कंट्रोल. बघा पहिले तर काय होतं की पूर्ण फ्रेंच किंवा फ्रान्स देश आहे तो मोनार्कीतून वेगळा होतो, इंडिपेंडेंट होतो. त्यानंतर इथं आपण बघतो की नेपोलियन जो आहे तर तो स्वतंत्र मिळवण्यात मदत करतो. पण पुढे पुढे लोकांना असं वाटू लागतं की हा यांनी स्वतंत्र मिळवून दिलं पण आता हा काय करतो, स्वतःची आर्मी आमच्यावर अपोज करतोय. तर हे सुद्धा कुठेतरी एक प्रकारचं पारतंत्र्यच आहे असं लोकांना वाटू लागतं. नेपोलियन बोनापार्ट प्रोडक्ट ऑफ द फ्रेंच रिव्होल्युशन. तर हे खूप महत्वाचं प्रोडक्ट आहे फ्रेंच रिव्होल्युशनचं. consolidate revolutionary principles and imposed authorization control across much of the Europe. His conquest brought about significant reforms, establishment of नेपोलिक कोड. तर बघा जो 1804 चा नेपोलिक कोड असतो किंवा सिव्हिल कोड असतो, सिव्हिल कोड सुद्धा म्हणतात, त्याला काय म्हणतात, सिव्हिल कोड सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही बघू शकता. तर बघा इथं बऱ्यापैकी संपूर्ण युरोपावर कोणी राज्य केलं होतं, ते नेपोलनी राज्य केलं होतं. राज्य म्हणू शकत नाही, त्याचं म्हणणं असं होतं की मी संपूर्ण युरोपाला स्वतंत्र करतोय असं त्याचं म्हणणं होतं. पण तिथे तो काय करायचा, स्वतःचेच मिलिटरी कमांडर जे आहेत तिथे अपॉइंट करायचा. मग इथं लोकांना काय वाटू लागलं की आम्ही स्वतंत्र तर नाहीच आहेत अजून सुद्धा. तर अशा प्रकारे पण इथं सुरुवात जी केली तर ती नेपोलियन बोनापार्ट यांनीच केलेली आहे. त्यानंतर बघा डिस्क्रिमिनेशन ऑफ इक्वॅलिटी. तर the Nepoलिक Code, despite authorization and underspringing, introduce ideas of equality before the law and abolish of feudal privilege. तर इथं काय होतं, हा जो कोड आहे तो नक्कीच इक्वॅलिटी बिफोर लॉ आपल्याला देत होता, पण तिथं तुमचे जे प्रिव्हिलेज आहेत ते मात्र कमी होत होते. दिस आयडियाज वेर वाइडली अडॉप्टेड थ्रू द युरोप, कंट्रीब्युटिंग द स्प्रेड ऑफ नॅशनलिस्ट काय स्टेटमेंट. तर इथं बघता या ज्या आयडिया आहेत नेपोलियनच्या बोनापार्टच्या, तर या आयडिया ज्या आहेत ते संपूर्ण युरोप अक्वायर करत होतो सुरुवातीला. कळतंय, नंतर गोष्टी बदललेल्या सुद्धा आहेत. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे तर युरोप कशा प्रकारे गोष्टी कन्झ्युम करत होतं हे तुम्ही इथे बघा. त्यानंतर पुढे द पोस्ट नेपोलिक युरोप रेव्होल्युशन्स अँड रिसर्च. तर बघा इथं आफ्टर द नेपोलियन्स, एक मिनिट, ओके हे होत नाहीये, ठीक आहे असो. तर मी सांगते, तुम्हाला दिसत असेल, आफ्टर द नेपोलियन्स डिफीट युरोपियन मोनार्चीज एम टू रिस्टोर द ओल्ड ऑर्डर थ्रू द काँग्रेस ऑफ व्हिएन्ना. तर बघा नेपोलियनने काय केलं, हरवलं सगळ्यांना. म्हणजे नेपोलियनने कोणाकोणाला हरवलं, तर सगळ्यात पहिलं नेपोलियनने पर्शिया, कळतंय, तर बघा पर्शियाला हरवलं, रशियाला सुद्धा. त्यानंतर पुढे ऑस्ट्रिया आणि त्यानंतर ब्रिटन. तर यांना सगळ्यांना काय केलं, हरवलं. त्यामुळे आपण प्राग असं लक्षात ठेवतो, प्राग कंट्री होत्या. प्राग कंट्रीने काय केलं, 1815ला व्हिएन्ना काँग्रेस. व्हिएन्ना काय आहे, तर ऑस्ट्रियाची राजधानी आहे, कॅपिटल आहे व्हिएन्ना, कॅपिटल आहे. आणि वर्ल्ड वॉर 1 ची सुरुवात सुद्धा इथूनच झालेली आहे, लक्षात ठेवा. हे जे फ्रेंच रेव्होल्युशन आहे ती स्टॉप कुठे होते, तर स्टॉप होते फर्स्ट वर्ल्ड वॉरवर. आणि त्यानंतर आपला सगळा फोकस जो आहे तो वर्ल्ड वॉर कडे जातो. पण सुरुवातीला ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुरुवात इथूनच होते. म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन हे मूळ कारण आहे वर्ल्ड वॉर 1चं, आणि वर्ल्ड वॉर 2 हे मूळ कारण आहे, किंवा वर्ल्ड वॉर 2चं मूळ कारण काय असणार, तर वर्ल्ड वॉर 1 आहे, कळतंय. तर बघा इथे नेपोलियनने सगळ्यांना हरवलं होतं, युरोपातल्या मोनार्कला हरवलं होतं. तर त्या मोनार्कनी ठरवलं की आता आपलं जे गेलेलं राज्य वापस घेण्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्यासाठी त्यांनी काँग्रेस ऑफ व्हिएन्ना घेतली. दिस एफर्ट लेड टू टेन्शन अँड वाइल्डस्पेअर रिव्होल्युशनरी मुवमेंट अक्रॉस द युरोप. तर या गोष्टी थोडंसं टेन्शन सोडलं. पुढे आपण सेकंड बघू, द काँग्रेस ऑफ व्हिएन्ना डिस्पाइट इट्स अटेम्प्ट टू सप्रेस रिव्होल्युशनरी आयडियाज. तर हे जे काँग्रेस होतं, व्हिएन्ना काँग्रेस ऑस्ट्रेलियामध्ये झालं, तर त्याचा उद्देश हा होता की ज्या रिव्होल्युशनरी आयडिया आहेत त्याला थोडंसं सप्रेस करणं, म्हणजे त्याला थोडं दाबणं. त्यानंतर पुढे आपण बघतोय, त्यानंतर पुढे फेल टू स्टेम टाईट नॅशनलिझम. त्यांना काय करायचंय, ज्या लोकांमध्ये भावना निर्माण झाली त्याला त्यांना फेल्ड करायचंय. त्यानंतर पुढे द
restoration of old power structures created by a backlash among this seeking ग्रेटर ऑटोनॉमी अँड सेल्फ डिटर्मिनेशन. तर आता ओव्हरऑल यांना काय करायचं होतं, जे राजे होते म्हणजे ऑस्ट्रियाचे असेल, रशियाचे असेल, पर्शियाचे असेल, यांना त्यांचं ओल्ड किंगडम जे आहे, ओल्ड साम्राज्य जे आहे, जुनं साम्राज्य रिस्टोर करायचं होतं आणि इव्हन जुन्या सगळ्या त्यांच्या पॉवर मिळवायच्या होत्या. हे कुठं बघितलं त्यांनी, तर हे त्यांनी बोललेलं आहे विएन्ना काँग्रेसमध्ये. त्यानंतर पुढे सिक्रेट सोसायटीज फील्ड बाय नॅशनलिस्ट आयडियोलॉजिस्ट इमर्ज्ड थ्रू द युरोप. तर बघा काही सिक्रेट सोसायट्या स्थापन केल्या गेल्या कोणाकोणाकडून, तर नॅशनलिस्ट, तर जे राष्ट्रवादी लोक आहेत त्यांच्याकडून, जे आयडियोलॉजिस्ट, जे समाज सुधारक लोक आहेत त्यांच्याकडून. इमर्ज थ्रू द युरोप, तर पूर्ण युरोपात सिक्रेट सोसायट्या स्थापन केल्या गेल्या. वन सच सोसायटी लेड बाय बघा गॅसिपी मॅक्झिनी. तर गॅसिपी मॅक्झिनी ही सोसायटी तुम्ही पूर्ण फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये यांचं नाव ऐकणारच आहात. तर बघा गॅसिपी मॅक्झिनी प्लेड अ पोर्टवाईल रोल इन प्रमोटिंग इटालियन युनिफिकेशन. तर इटालियन किंवा इटलीला एकत्र आणण्यामध्ये जोसेफ मॅग्झी यांचं खूप महत्वाचं रोल आहे, त्यांचा रोल आहे. जोसेफ मॅग्झिनी यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. इटली म्हणलं तर तुम्हाला यांचं नाव आठवलं पाहिजे, कळतंय. त्यानंतर पुढे द काँग्रेस ऑफ विएन्ना फेलियर टू ऍड्रेस द बघा aspiration of nationalist movement set stage of serious revolutionary unhavels that sweat across the Europe and coming decades. तर बघा ही जी काँग्रेस होती विएनाची ती अगदी 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 फेलियर ठरलेली आहे. लोकांनी काही त्यांचं ऐकलं नाही आणि लोक आता तयारच नव्हती की परत मोनार्कच्या अंडर येण्यासाठी. लोकांना आता पूर्णपणे स्वातंत्र्य हवं होतं. तर हे सुद्धा अगदी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा युनिफिकेशन ऑफ नॅशनलिस्ट इटली अँड जर्मनी. तर इटलीचं कशा प्रकारे युनिफिकेशन म्हणजे एकीकरण. लक्षात ठेवा एकीकरण कशा प्रकारे होतं, तर हे आपल्याला इथे बघायचं आहे. इटली तर बघा जोसेफ गॅरिबाल्डी आणि मॅग्झी हे दोघंही तुम्हाला लक्षात ठेवायचे. गॅरिबाल्डी आणि मॅग्झी तुम्हाला लक्षात ठेवायचे इटली संबंधी दोन्ही महत्वाचे व्यक्ती आहेत. आणि काउंट ऑफ कॅमिलिओ बेन्सो, तर बेन्सो डी कार्व्होर emerged as key figures in the Italian unification movement. तर इटालियन युनिफिकेशन मुवमेंट मध्ये तीन महत्वाचे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते म्हणजे पहिलं म्हणजे जोसेफ गॅरिबाल्डी, त्यानंतर मॅग्झिन, त्यानंतर काउंट कॅमेलो बेन्झो डी कव्हर. तर ह्या तिघांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपल्याला बघायचंय मार्क बाय द रेव्होल्युशनरी ऑफस्प्रिंग्स अँड डिप्लोमॅटिक manswing and culminated in the establishment of unified Italy in 1861. तर युनिफाईड इटली कधी फॉर्म झाली, कधी तयार झाली, युनिफाईड म्हणजे एकीकरण झालेली इटली कधी तयार झाली, तर तुम्ही बघू शकता 1861 ला तयार झाली. याच गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येतो. ऑलरेडी तुमच्या सेट्स मध्ये तुम्ही बघू शकता की युनिफिकेशन इटली असेल, याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर्मनी, नॅशनलिझमचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती स्पेशली कंट्रीवरच प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढे जर्मनी, तर बघा ऑटो ओवन बिस्मार्क. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. जर्मनी म्हणलं तर बिस्मार्क लक्षात ठेवायचंय. बिस्मार्क द आयरन चान्सलर, तर काय यांचं नाव, आयरन चान्सलर, लेड द युनिफिकेशन ऑफ जर्मनी थ्रू द सिरीज ऑफ केअरफुली ऑर्चर्ड वॉर्स विथ डेन्मार्क, ऑस्ट्रिया अँड फ्रान्स. तर बघा एक वॉर सुद्धा इथं झाली आणि त्या वॉर्स अगदी प्रॉपरली होत असताना इथं जर्मनीचं युनिफिकेशन केलेलं आहे बिस्मार्क यांनी. दिस वॉर्स बघा दिस वॉर सेंटिमेंटेड जर्मन्स डॉमिनन्स सेंट्रल युरोप लेड टू द प्रोक्लॅमिनेशन अँड द जर्मन युरोप इन 1871. तर जर्मनीचं युनिफिकेशन झालं 1871, 1871 ला जर्मनीचं युनिफिकेशन झालेलं आहे आणि इटलीचं युनिफिकेशन झालं 1861 ला. तर अगदी 10 वर्षाच्या गॅप मध्ये दोन्ही देशाचं युनिफिकेशन म्हणजेच एकीकरण झालेलं आहे. पुढे आपण इथे बघतोय द रोल ऑफ कल्चर अँड सिम्बॉल्स. तर कल्चरचं म्हणजे संस्कृतीचं आणि सिम्बॉलचं किंवा चित्रांचं, त्यांच्या फोटोंचं काय तिथं सिम्बॉल किंवा काय महत्व राहिलेलं आहे बघा. लँग्वेज प्ले द क्रुशियल रोल फोस्टरिंग सेन्स ऑफ नॅशनल युनिटी. शेड लँग्वेज अँड डिक्लेट हेल्प क्रिएट अ सेन्स कॉमन आयडेंटिटी अँड कल्चर हेरिटेज. बघा
अनस्टिंग पीपल अंडर द कॉमन बॅनर. तर लँग्वेज ही जी अशी गोष्ट आहे, फ्रेंच लँग्वेज, तर बऱ्यापैकी लोक त्यावेळेला फ्रेंच लँग्वेज बनत होती. तर फ्रेंच लँग्वेज किंवा इतर कोणतीही लँग्वेज तुम्हाला एक करते. आता तुम्ही कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलात आणि त्या राज्यामध्ये तुम्हाला कोणतरी मराठी व्यक्ती बोलणारा दिसला किंवा मराठी माणूस मराठी बोलतोय, किंवा तुम्ही बाहेर युरोपात गेला त्यावेळेला जर कोणी मराठी बोलत असेल तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त त्या व्यक्तीसोबत कनेक्टेड फील करणार. भले तो कुठलाही असू दे, तुम्हाला फक्त तुमच्या भाषेवरून तुम्हाला त्याच्यासोबत कनेक्शन फील होणार. तसंच हे सुद्धा. तर इथं सुद्धा लोकांना लँग्वेज वरून त्यांचं कनेक्शन फील होत होतं आणि लोक काय करत होते, एकत्र येत होते लँग्वेजच्या माध्यमातून सुद्धा कनेक्शन. त्यानंतर बघा फ्लोकोर. तर फ्लोकोर इन्क्लुडिंग द ट्रेडिशन्स, म्हणजेच इथं संस्कृती, मिथ्स, लेजेंड्स, देव वगैरे सुद्धा तुम्हाला एकत्र करतात. आता गणपती, आपल्याकडे गणपती असतो तर आपण काय करतो, सगळे एकत्र येतो. तर अशाच प्रकारे संस्कृती सुद्धा एकत्र करते तुम्हाला. Vettel Road, building the national identity, shared the stories, songs, and consume solidify the sense of कलेक्टिव्ह हिस्ट्री अँड द कल्चरल युनिटी. तर बघा ज्या वेळेला सण वगैरे असतो, ते आपला सण असतो त्यावेळेला आपण सगळे एकत्र येतो. कोणतीही भावना आपल्याकडे असेल, आपल्याकडे कोणावर राग असेल वगैरे, तरी जर आपला सण असेल वगैरे आपण काय करतो, एकत्र येतो. तसंच आहे. तर तुम्हाला सण उत्सव असतील किंवा कोणत्याही प्रकारचे सॉंग्स असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर गाणं लावलं तर आपल्याला खूप प्राऊड फील होतो. तर सॉंग्स असतील, स्टोऱ्या असतील, त्यांच्या स्टोऱ्या असतील, तर या गोष्टी आपल्याला खूप प्राऊड फील करतात. तर हे सुद्धा इथे लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्वाचं ठरलेलं आहे. त्यानंतर आर्ट. तर बघा लिटरेचर ऑफ्टेन सर्व्ड द पॉवरफुल टूल्स प्रमोट द नॅशनलिझम by the fostering national heroes, event and landscape artists, writing fluid sense of shared pride and culture identity. तर इथं आर्ट किंवा साहित्य जे आहे ते सुद्धा तुमचं जे इतिहास आहे ते पुढे नेण्यामध्ये, लोकांनी केलेलं काम सांगण्यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये आर्ट जे आहे, साहित्य सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतं. त्यानंतर पुढे सिम्बॉल्स, फ्लॅग्स असतात बघा, आपल्या देशाचा जो झेंडा असतो तो आपल्याला किती महत्वाचा वाटतो. त्यानंतर अँथम्स, आपलं जे नॅशनल अँथम आहे ते आपल्याला किती महत्वाचं वाटतं. त्यानंतर अँड अदर नॅशनल सिम्बॉल्स सर्व्ड ॲज अ पॉवरफुल व्हिज्युअल. तर सर्व्ड ॲज अ पॉवरफुल व्हिज्युअल. तर बघा इथं तुम्ही बघू शकता, रिप्रेझेंटेशन ऑफ युनिटी अँड द नॅशनल आयडेंटिटी. दिस सिम्बॉल्स readily and recognizable and emotionally resonant, बघा फोस्टेड अँड सेन्स ऑफ बिलॉंगिंग कलेक्टिव्ह आयडेंटिटी. तर इथं सिम्बॉल्स असतील, तुमचा झेंडा असेल, तुमचा फ्लॅग असेल, त्यानंतर तुमचा कोणताही लोगो असेल, लोगो सुद्धा, ते सगळं तुम्हाला काय करतं, एकत्र आणण्यास मदत करतं. कळतंय? तर या सगळ्या गोष्टी, कल्चरल गोष्टी, या सुद्धा खूप जास्त मदत केलेल्या आहेत पूर्ण युरोपामध्ये नॅशनलिझम येण्यासाठी. त्यानंतर युनिफिकेशन म्हणजेच एकीकरण. जी लोक एकत्र आली ती एक खूप मोठा की फॅक्टर होता पूर्ण युरोपाला स्वतंत्र मिळण्यासंबंधी. त्यानंतर बघा काय आहे, नॅशनलिझम, कन्स्ट्रक्शन, युनिटी अँड द कॉन्फ्लिक्ट. तर युनिटी आणि कॉन्फ्लिक्ट कशा पद्धतीने होतं. त्यानंतर टेन्शन. तर बघा देशादेशामध्ये असतात टेन्शन, ते सुद्धा एक महत्वाचं कारण होतं त्याच्यामध्ये लोक वेगळं होण्यामध्ये. त्यानंतर पुढे कॉन्फ्लिक्ट. तर जे काही वाद असतात, कळतंय, वाद असतात किंवा युद्ध असतात, काही देशामध्ये कॉन्फ्लिक्ट असतात. जसं आपल्यामध्ये चायनामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, आपल्यामध्ये पाकिस्तानमध्ये काही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. तर अशा प्रकारे हे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत तर युनिटीसाठी सुद्धा आणि कॉन्फ्लिक्टसाठी सुद्धा कारणीभूत ठरतात. तर लक्षात ठेवा. तर इथे पुढे आपण बघतोय, वाईल द नॅशनलिझम युनायटेड सम region also led tension multi-ethnic empires like ऑस्ट्रेलिया, हंगेरी. तर ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी या दोघांमध्ये खूप जास्त टेन्शन होतं आणि याचमुळे आपल्याला पुढे वर्ल्ड वॉर बघायला मिळालं. ऑस्ट्रेलिया आणि हंगेरीमध्येच प्रॉब्लेम झाले होते. तर बघा इथं ऑस्ट्रेलियाच्या राजकुमाराला हंगेरीने मारलं आणि युरोपात टेन्शन सुरू झालं आणि वर्ल्ड वॉर 1 ची सुरुवात युरोपातूनच झाली होती. लक्षात ठेवा. अँड द ऑटोमन एम्पायर. दिस एम्पायर, ऑटोमन एम्पायर हे एक टर्किश एम्पायर आहे, म्हणजे एक एशियन आहे बरं का. हे एक टर्किश आहे, तुर्की आहे, ज्याने 400 वर्ष राज्य केलं. आणि असं एक एम्पायर होतं जे एक एशियन एम्पायर असून देखील त्यांनी युरोपावर राज्य करण्याचा प्रयत्न केला आणि काही वर्ष केला देखील. तर ऑटोमन एम्पायर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, खूप महत्वाचं एम्पायर आहे. सुलेमान द ग्रेट यांनी या एम्पायरला खूप मोठं केलं. कळतंय? त्यानंतर त्याच्यामध्ये एक महत्वाची राणी होती, ती म्हणजे हरूण सुलताना. तर तिने सुद्धा
म्हणजेच सुलेमान द ग्रेट नसताना तिने सुद्धा तिचं जे राज्य आहे, साम्राज्य आहे, ते खूप व्यवस्थितपणे सांभाळलेलं आहे. तर या दोघांची नावं ज्या वेळेला तुम्ही ओटोमन एम्पायर बघता त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सुलेमान द ग्रेट आणि हरून सुलतान. हरून सुलतान ही एक महिला होती. बराच वेळ ओटोमन एम्पायर मध्ये महिला ज्या आहेत त्या पडद्याच्या मागून सगळा काही कारभार सांभाळत होत्या. दिस कळतंय बघा, दिस पुढे बघा इथं, दिस एम्पायर्स होम टू diverse ethnicity and language face the challenges of integrating disparate population under the single rule. तर आता हे एम्पायर जे होते ते काय करत होते, सगळे जे काही लोक आहेत, सगळ्या पॉप्युलेशन जे आहेत तर त्या एका सिंगल रूल खाली किंवा एका छत्रछायाखाली आणण्याचा प्रयत्न इथं केला जात होता. कोणाकडून तर युरोपाकडून किंवा स्पेशली या मोठ्या मोठ्या साम्राज्याकडून. पुढे नॅशनलिझम अँड द राईज ऑफ युरोप कॉन्फ्लिक्ट्स. तर युरोपामध्ये कॉन्फ्लिक्ट्स कसं वाढत गेलं, काय कारण आहे युरोपामध्ये कॉन्फ्लिक्ट्स वाढायचं? सगळ्यात पहिलं कॉन्फ्लिक्ट्स आहे ग्रोईंग टेन्शन्स. तर इथं इम्पेरियलिझमची जी भावना आहे, एका राज्याने दुसऱ्या राज्यावर, एका देशाने दुसऱ्या राज्यावर राज्य करायची जी भावना आहे ती वाढत होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये टेन्शन वाढत होतं. पुढे नॅशनलिस्ट रायव्हलरीज. तर यांच्यामध्ये राष्ट्रवादी वाद होते, ते राष्ट्रवादी वाद सुद्धा होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर इम्पेरियलिझम, तर इम्पेरियल कॉम्पिटिशन होतं, एकमेकावर राज्य करण्याची जी काही भावना आहे ती सुद्धा वाढत होती आणि त्याचमुळे इथं बघतोय युरोपात कॉन्फ्लिक्ट तयार झाले. युरोपात कॉन्फ्लिक्ट तयार व्हायची कारण आहेत मेजर, कळतंय हे काय रिझन आहेत, हे सगळे रिझन आहेत युरोपामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार व्हायचे. तर बघा वर्ल्ड वॉर हे सुद्धा एक कारण होतं की युरोपात मोठ्या प्रमाणात टेन्शन्स झाले. By the 19th century, nationalism has reshaped Europe political map, but also led groundwork and failure conflicts. तर इथं नक्कीच स्वातंत्र्य मिळालं, पण इथं देश स्वतंत्र झाले, स्वतःची मनमर्जी करू लागले आणि स्वतःची मनमर्जी झाल्यानंतर दुसऱ्या देशावर राज्य करण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि याच्यातूनच वर्ल्ड वॉर सारख्या गोष्टीचं निर्माण झालं, इन्क्लुडिंग वर्ल्ड वॉर. तर इथं पॉलिटिकली गोष्टी इंडिपेंडेंट होत असताना ग्राउंडवर्क आणि फेलियर कॉन्फ्लिक्ट यामुळे वर्ल्ड वॉर तयार झालं. तर बघा स्केलिंग टेन्शन बिटवीन द नेशन अँड स्टेट, डिवाइड बाय नॅशनलिस्ट ambitions and imperial competition ultimately led to the outbreak of World War I in 1914. लक्षात ठेवा. तर हे जे कॉन्फ्लिक्ट होतं, हे जे इम्पेरियलिझम होतं, जास्त अम्बिशन्स होते नॅशनलिस्टचे, तर हे सगळं काय सोडून जातं, तर सोडून जातं ते म्हणजे वर्ल्ड वॉर I सोडून जातं. तर जी काही देशामध्ये युरोपाच्या किंवा युरोपामध्ये एकमेकावर राज्य करण्याची भावना निर्माण होते आणि पुढे त्याचं एक रिझन किंवा त्याचं फलित म्हणून तुम्हाला वर्ल्ड वॉर I बघायला मिळतं. तर एन्ड्युरिंग लेगसी ऑफ नॅशनलिझम. तर लेगसी तुम्ही ज्यावेळेला एन्ड्युअर करता तर त्या कशा पद्धतीने, सगळ्यात पहिलं युनिटी असते, त्यात एक कॉन्फ्लिक्ट असतं आणि त्यात एक चेंज असतो. कळतंय, पहिले युनिटी असते, मग कॉन्फ्लिक्ट होतो आणि चेंज होतो. तर नॅशनलिझम कंटिन्यूज टू शेप द वर्ल्ड टुडे, बोथ फोर्स फॉर युनिटी अँड ॲज सोर्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. तर बघा इथं नॅशनलिझम जे आहे तर ते नेहमी काय मागत राहतं, तर इंडिपेंडंट मागत राहतं आणि नेहमी गोष्टी शेप करत राहतं. पण हे काय करतं, फोर्स युनिटी जी आहे तर ती नेहमी कॉन्फ्लिक्टच्या रूपात तुम्हाला बघायला मिळते. एक भांडण, एक वाद तर तिथे निर्माणच होतो जेव्हा जेव्हा तुम्ही काय करता, युनिटी मागता. द लेगसी ऑफ 19th century nationalist movements continues to influence political boundaries. काय म्हटलं मी, तर the continues to influence political boundaries, the cultural identities and the international relation in 21st century. तर legacy of 19th century nationalist movement continues, आता सुद्धा त्या गोष्टी कंटिन्यू मध्ये आहात, लक्षात ठेवा या गोष्टी कंटिन्यू मध्ये आहेत. पुढे द पॉलिटिकल बाउंड्रीज. तर आता आपल्याकडे काय पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत, आपण कुठेच कोणत्याच देशाने असं डायरेक्टली बाउंड्री बांधलेली आहे का, हा चीननी भिंत बांधली पण सगळीकडे बांधलेली आहे का, नाही. तर ऑलरेडी आपल्याकडे पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत. कल्चरल आयडेंटिटी आहेत, प्रत्येक देशाकडे त्याची स्वतःची कल्चरल आयडेंटिटी आहे अँड द इंटरनॅशनल रिलेशन सुद्धा एकमेकांच्या देशांसोबत आहेत. वेगवेगळ्या देशासोबत आपले सुद्धा इंटरनॅशनल रिलेशनशिप आहेत आणि त्यांचे सुद्धा आपल्यासोबत इंटरनॅशनल रिलेशनशिप आहेत. तर हे सगळं आपण बघू शकतो की एक लेगसी किंवा एक गोष्ट राहिलेली आहे वर्ल्ड वॉर II नंतर. द की टेकअवेज, द राईज ऑफ नॅशनलिझम इन, म्हणजे या धड्यातून किंवा या धड्यातून तुम्ही घेतलं काय हे आपल्याला शिकायचं, तात्पर्य म्हणूया आपण याला. तर राईज ऑफ नॅशनलिझम इन युरोप वॉज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह फिनॉमिना. तर जे काही राईज झाला नॅशनलिझमचा युरोपामध्ये तो एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह फिनॉमिना होता दॅट रिशेप द कॉन्टिनेंट्स
पॉलिटिकल लँडस्केप म्हणजे पॉलिटिकल गोष्टी ज्या आहेत, पॉलिटिकल बॉर्डर ज्या आहेत त्या शेप केल्या अँड शोड द सीड्स ऑफ फ्युचर कॉन्फ्लिक्ट. आणि बघा पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट तयार केलेच, पॉलिटिकल शेप सुद्धा मिळाला, पण याचमुळे, या गोष्टीमुळे किंवा या ट्रान्सफॉर्मेशनमुळे काय झालेलं आहे तर बी जे आहे, बी कसले बी तर पुढील वादाचे बी जे आहेत इथे रोवले गेले, तर बी रोवले गेले पुढील वादाचे, हे सुद्धा याच ट्रान्सफॉर्मेशनमुळे. द अंडरस्टँडिंग द ओरिजिन्स ऑफ implications of nationalism, the crucial of corresponding and the complexions of European history and the continued challenges of nation building in the modern world. तर अजून सुद्धा आपल्याला नेशन बिल्डिंग मध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स, काही ना काही कॉन्फ्लिक्ट बघायलाच मिळतात. पण जे आपण ट्रान्सफॉर्मेशन बघितलं युरोपाचं, नॅशनलिझम बघितलं युरोपाचं, तर ते नॅशनलिझम झालं, लोक एक सुद्धा झाली, पण पुढच्या युद्धाचं किंवा फ्युचरचे कॉन्फ्लिक्टचे बी सुद्धा रोवले गेले याच नॅशनलिझम इन युरोपमुळे. आय होप तुम्हाला पूर्ण हा चॅप्टर आहे तो थोडक्यात समजला असेल. डिटेल चॅप्टर सुद्धा आपण बघणार आहोत. हे मी तुम्हाला थोडक्यात पूर्ण चॅप्टर समजवलेला आहे. कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला कोणता शिकून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.